नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, इथे आज आलो होतो वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी, जो माझ्या बहिणीचा आहे। तर इकडे माझ्या बहिणीच्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या बहिणीच्याच एरियामध्ये माझी मावशी पण राहते। तर मावशीच्या पण घरी आलो होतो। तर हे बघा, इथे माझी मुलगी बसली आहे तिकडे झोक्यावर, आणि इकडे ही माझी मावशी आहेत, सगळ्यात लहान मावशी, माझ्या मम्मीची सगळ्यात लहान बहीण। तर तिच्या मुलांचा हा रूम आहे। आणि मुलं काय करतात, दिवसभर अभ्यास करतात किंवा आराम करतात, तर मग खूप असा पसारा वगैरे करून ठेवतात। तर मग आता तो इथे म्हणजे तो साफ करत होती। तर ती बोलत होती की मुलं अभ्यास करतात, इथे बसतात, तर मग येऊन साफ करावं लागतं। आणि हे बघा, ही माझी मावशी आहे, तुम्ही आता बघितलं असेल। आणि हे बघा, ही तिची मुलगी आहे। तर ह्या दोघी जणी इथे बसलेल्या आहेत, लुडो गेम खेळत आहेत। आणि आम्हाला आता इथे थोडा वेळ थांबून नंतर वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं आहे। तर तुम्ही पुढे पण बघा आता। आणि हिच्या घराची जी वास्तुशांती आहे ती झाली होती, पण तेव्हा माझा काही यूट्यूब चॅनल नव्हता। आणि इकडे बघा, तिचा हा टेरेस आहे। तर तिनं ह्या साईडला जे सोलर आहे ते सोलर आत्ताच बसवलं आहे नवीन। आणि हे बघा, इकडे त्यांचा जो एरिया आहे ना, हा पूर्ण एरिया डेव्हलप आहेत। आणि हे बघा, हे ते सोलर आहेत। तर ती सोलरबद्दल सांगत होती की सोलर वापरलं तर म्हणजे लाईट बिल काही येत नाही, किंवा मग खूप म्हणजे आपण कशी पण लाईट वापरा तर आपल्याला लाईट बिलाचं टेन्शन नसतं। तर ती सांगत होती। आणि त्यांचा एरिया आहेत ना, हा पूर्ण इकडे डेव्हलप झाला आहे, हे पण सांगत होती। तर आता थोड्या वेळ इथे थांबूयात, चहा वगैरे घेणार आहोत इथे थांबून, आणि नंतर जाणार आहोत बहिणीच्या घरी। तर ठीक आहे, चला तर मग। हात मारायला लागतो चुना, हा चुना मारून गेले निसता, म्हणून तुला बोलले नाही तर काय नाही। पण मग काय अगं तिचं चाललं होतं काय, आम्ही तिकडे चालत होतो तिचं म्हणा, तर मावशीच्या घरी जाऊ जाऊ म्हणले, मग चाल जाऊ म्हणले, चाल मग तिचं का ती येणं होतं की इकडं, मग ती केव्हा येते ना। अगं म्हणलं मला ते खालचे ते बाग आहे, हा ना ग, ते नाही का, अगं मी ना ते दामूच्या म्हणते नाही का मावशी, हा इकडे ये। हा तुम्ही व्हिडिओ नाही बनवती, काही नाही, चल काय होत नाही त्याला। तू हे झाडी आजीच्या घरून आणलं का ग, हे कनेरीचं? ते बघ ना, वेगळीच निघाली। हा चल थांब, व्हाईट कलरची पण आहे ना, हा ते का, हाय हाय हाय, मस्त आहे ना ती, हा त्या साईडला मस्त आहे ना। ती नाही बोलती, तिला नाही आवडत पाय। ती तू त्या समोर उभी राहा, चल तू नको त्या लाल फुलांजवळ काढ, मस्त आणि मावशीच्या इथे आम्ही थोडेसे फोटोशूट केले। आणि आता जाताना मावशीच्या पाया पडत आहेत, कारण की मग म्हणजे खूप दिवसानंतर भेटलो होतो आणि इतकं लवकर भेटणं पण होत नाही म्हणून। तर हे बघा, ती नको बोलत होती, पण म्हटलं तू मोठी आमच्यापेक्षा। आणि नंतर काही फोटोशूट पण इथं केलेलं, हे बघा। आणि हा माझ्या मावशीच्या घराचा बाहेरचा एरिया आहे, तो खूप छान आहे, मला खूप आवडला स्पेशली, कारण की पहिले आलो होतो ना तेव्हा असं नव्हतं। आता एकदम मस्त इथं तिनं बनवलं आहे, खूप सारी झाडं वगैरे लावली आहेत। आणि आता फायनली चाललो आहोत आम्ही वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला। आणि वास्तुशांती ही संध्याकाळची आहेत, पण मग आम्ही दुपारीच चाललो होतो, कारण की संध्याकाळच्या वेळेस घरी पण कामे असतात, दूध वगैरे काढणं गाईंचं। चला जाऊ का आम्ही आता, आणि आता आलो आहोत वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला बहिणीच्या इथे। तर हा बघा, त्यांचा हा खालचा गार्डनचा स्पेस आहे, तिथं मस्तपैकी मुलं खेळत आहेत। आणि हे बघा, हा आहे तिच्या मुलींचा रूम आहे,
हे बघा तिनं मस्त फर्निचर वगैरे करून घेतलं आहेत. म्हणजे पूर्ण घराचं काम कंप्लीट केल्यावर ती इथे म्हणजे राहायला आली आहेत किंवा वास्तुशांती कार्यक्रम तिनं केला. तर हे बघा अगदी मस्त असं घर डेकोरेशन केलं आहे, खूप छान. कारण की वास्तुशांती म्हटलं तर आपण कुठे पण गेलो तर पहिलं काय बघतो, घर बघतो. तर हे बघा किती मस्त असं घर बनवलं आहेत. आणि आता थोडेसे पाहुणे होते ना, म्हणून इतका व्हिडिओ मला नाही शूट करता आला. पण आता पुढे बघा तुम्ही, मी तुम्हाला नक्कीच पूर्ण जे रूम आहे ते तिचे दाखवणार आहेत. तर आता हे बघा ती इकडे तिची तयारी करत आहेत आणि बोलत आहेत की माझे फोटो पण काढ. तर तिचे मी 1-2 फोटो पण काढले इथे. हे बघा अगदी मस्त असं तिनं तिचं घर सजवलं आहे. आणि दुसरं म्हणजे कोणाच्याही घराचा व्हिडिओ काढायची परमिशन नसते. तर मी तिला विचारून म्हटलं व्हिडिओ बनवू का, तर ती हो बोलली. तर हे बघा इकडे झुंबर आहेत, इतकं छान आहेत ना. तिच्या मुलींच्या रूममध्ये तिनं बसवलेलं खूप छान आहेत. आणि हे बघा हा आहे तिचा किचन. आणि ही माझी बहीण आहे, तुम्ही आता बघितलं इथे गजरे लावले आहेत आंबाड्यामध्ये तिनं. आणि हे बघा हे तिचंच घर आहेत. आणि हा किचन आहेत, खूप छान किचन आहे. लाइटिंग वगैरे फॅन किंवा देवघर तिनं खूप छान मस्त असं म्हणजे प्रत्येक विचार करूनच तिनं व्यवस्थित घर आहेत ना, म्हणजे तिच्या स्वप्नातलं घर तिनं इथे बनवलं आहेत. तर मला खूप छान वाटलं घर बघून. हे बघा किचन पण खूप मोठं आहेत, रूम पण खूप मस्त आहेत. आणि ही आहेत माझी बहीण आणि ही माझी काव्य आहेत. आता ती थोडीशी फ्रेश होण्यासाठी तोंड वगैरे धुण्यासाठी गेली आहेत. आणि आम्ही इथे ना खूप म्हणजे लवकर आलो होतो. तर तोंड वगैरे असं खूप म्हणजे तोंडावर खूप अशी घाण वगैरे बसली होती, धूळ. त्याच्यानंतर केस वगैरे विंचरले होते. तर मग इथे थोडासा हातपाय धुवून फ्रेश झालो. आणि हे बघा हा आहे माझ्या बहिणीचा हॉल. तर हॉलमध्ये आम्ही आल्यावर खूप वेळ म्हणजे गप्पा मारल्या आणि पूजा वगैरे नाही केली. तर मग म्हटलं आता पूजा करून घेऊयात. तर इथे जी पूजा होती सत्यनारायण भगवानची, तर हे बघा इथे मस्तपैकी असे पाट वगैरे मांडलेले होते. आणि नंतर मग आता आम्ही इथे पूजा करत आहोत. ही माझी बहीण आहे, ही माझी काव्य आहेत. आणि त्यांची पूजा झाल्यावर हे बघा मी पण इथे पूजा करत आहेत. प्रसाद वाटायला कोणी नव्हतं इथे, तर आम्ही आमच्या हातानेच घेतला. मग कारण की तिचं कसं ती पण एकटीच आहेत, सर्व काही बघावं लागतं. तर नाही इतकं ॲडजस्ट ये पटकन चप्पल घालून खाली जायचंय मला. घाल पटकन, ये पटकन, ये लवकर मध्ये ये. तिची ना चप्पल राहिली होती म्हणून आम्ही परत साईडला होतो. आणि आता कार्यक्रमावरून घरी आलो होतो. तर घरी आल्यावर माझी जी कोंबडी आहेत ना, तिने अंड्यातून पिल्ले बाहेर काढले आहेत. तर मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे की किती पिल्ले काढले आहेत ते. तर हे बघा खूप सारी तिनं पिल्ले इथे अंड्यातून बाहेर काढली आहेत. आणि त्याला मी एका इथे खोक्यात टाकत आहे साईडला. आणि तिचे पिल्ले तुमच्यासोबत म्हणजे दाखवत आहे की त्यांना किती पिल्ले काढली आहे ते. चला मग आपण बघूयात. 1 इकडे धर, 2 याच्यात धर, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर या कोंबडीनं तब्बल 15 पिल्ले काढली आहेत. कारण की मी तुम्हाला 14 मोजून दाखवली आणि एक जे पिल्लू आहेत ते माझ्याकडनं म्हणजे 2 पिल्लं पकडले गेले आणि त्यात मी एकच काउंट केलं. तर असे 15 पिल्ले इथे हे बघा. आणि जे 15ची 15 पिल्ले ना अगदी अशी मस्त व्यवस्थित आहेत. आत्ता मस्त इथे एका खोक्यामध्ये.
मी इथे बॉक्समध्ये का तर मी इथे पेपर अंथरला आहे असा आणि आत्ता यांना खायला टाकणार आहेत भगर, कारण की भगर व्यतिरिक्त दुसरं काही हे खाती नाही. आणि जे बाकीचे अंडे आहेत ना हे बघा, हे पण 2 दिवसामध्ये यातनं पण पिल्ले बाहेर ती काढेल. तर हे पण तिच्याजवळ मी ठेवत आहेत. तर हे बघा तिच्याजवळ ठेवल्यानंतर ती लगेच त्यांना कवर करून घेत आहेत. आणि याच्यामधनं जे पण पिल्ले चांगले असेल ना, म्हणजे जे अंड्यामध्ये पिल्लू असेल ना, तर त्यातून ते बाहेर निघेल आणि जे खराब असेल ते नाही निघणार. त्यांना इथे खायला मी भगर टाकली आहेत हे बघा, आणि कसे खातात बघा. आता म्हणजे आत्ता इतकी ॲक्टिव्ह नाही, तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. आत्ता ही कोंबडी आहेत ना, त्यांना शिकवल की कशा पद्धतीनं खायचं ते. आणि हे बघा इकडे एक जे अंड आहेत ना त्याच्यामधून एक पिल्लू असं म्हणजे गागत होतं, आवाज येत होता. तर मग म्हटलं आता याला बाहेर काढूयात, नाहीतर काय होतं की तिच्या खाली जर ठेवलं ना तर मग तिच्या पायाने किंवा मग तिचं लक्ष आहे ना दुसऱ्या पिल्लांकडे असतं, त्यांच्या खाण्याकडे असतं, तर हे पिल्लू मरून गेलं असतं. तर म्हटलं आता याला बाहेर काढूयात. तर हे बघा आता मी असं त्याचे जे वरचे साल आहेत ते काढून त्याला बाहेर काढत आहेत.